सुखावलेली फुले ही सुगंध देऊन जातात, गेले क्षण हे आठवणी देऊन जातात, काही माणसं जगण्याचा सार देऊन जातात. तशीच ही माणसं आपल्या जीवनामध्ये आपल्याला काहीतरी देऊन जाणार आहेत. तर काही माणसं आपल्या विचारांनी आपल्या सर्वांना आकार देऊन जातात. आपल्यासारख्या नवीन किंवा ह्या परिवारामध्ये असलेले ट्रेकर्स यांना जीवनाला आकार देऊन जातील. त्याप्रमाणे या सत्कार मूर्तींनी आपल्याला एक वेगळं दालन आपल्याला उघडं करून दिलेलं आहे. 81 कंदी बेड्यांनी आपण मान्यवरांचे स्वागत करत आहोत. एनएम पाटलांच्या टीमनी मला मोठी जबाबदारी दिली. या तिघांचा अल्प परिचय आणि त्यांना बोलतं करायचं. दादा रिसोडकर म्हणजे शांतताप्रिय, सहनशील असं व्यक्तिमत्व. कुठल्याही पटकन गोष्टींनी ते अपसेट होत नाही. चिडलेलं तर मी आतापर्यंत त्याला बघितलंच नाही. आतापर्यंत मी 10 वर्ष बरोबर आहे, चिडलेलं त्यानं बघितलं नाही. तिच्या व्हॉलीबॉल सुरू करायच्या आधी त्यांना ते सुरुवातीला स्काउटमध्ये जायचे, NCCत जायचे. त्यामुळं शिस्त कशी असावी हे त्यांनी तिथून शिकले. आणि व्हॉलीबॉल टीम जॉईन केली त्यावेळी सांघिक भावना जी असते, टीम स्पिरिट म्हणतात त्याला, ते कसं असावं, लोकांना सगळ्यांना सामावून कसं घ्यावं हे त्यांनी तिथे शिकले. नंतर नॅशनल केमिकल लॅबोरेटरी इथे 1969 मध्ये जॉईन झाले आणि 1999 पर्यंत तिथे त्यांनी 30 वर्ष NCL मध्ये काम केलं. 99 मध्ये रिटायर झाले. ज्यावेळी रिटायर व्हायचे नंतर तिथला सायंटिस्ट जो असेल त्याला हा एक्सलन्स अवॉर्ड द्यायचा. पण दादा रिसोडकर हे अवॉर्ड जे आहे डिस्ट्रिक्ट एक्सलन्स अवॉर्ड, डिस्टिंग्विश एक्सलन्स अवॉर्ड, हे खेळाडू म्हणून त्यांना पहिल्यांदा दिलं. आठवड्यातले 3 दिवस योगाच्या क्लासवर होतो. योगाने सगळ्यात महत्त्वाचं तुमचं शरीर पूर्णपणे मोकळं होतं, कुठलाही कुठेही स्ट्रेस राहत नाही. 3 दिवस मी पर्वतीला जातो. मी निसर्गामध्ये गेल्यानंतर निसर्गाच्या नियमाप्रमाणे जर वागलात मला कुठेही कधीही अडचण येत नाही. त्याच्या विरुद्ध जायचा प्रयत्न केला तर लगेच तुम्हाला त्याचं कळतं, तुम्हाला फटका बसतो. आणि यामध्ये तुमचं महत्व अगदी भिन्न व्यक्तिमत्व दादा रिसोडकर आणि कोल्हटकर. पण त्या दोघांची दोस्ती इतकी जबरी आहे. आपली उमर 1942ला. त्यांचा जन्म कोल्हापूरला झाला. नंतर ते 7-8 वर्षांनी मध्ये साताऱ्याला 2-3 वर्ष शाळेत होते. त्यानंतर पुण्यात आले. पुण्यामध्ये तेही मुंबईमध्ये होते. टेबल टेनिस, बॅडमिंटन, टेनिस हे सगळे खेळ खेळतात ते. पण सायकलिंगची त्यातल्या त्यात जास्त आवड. त्यामुळे सायकलिंग करून ते पुणे महाबळेश्वर, पुणे कोल्हापूर असे नेहमी पुढे जात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेले. आणि पुणे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली. मेकॅनिकल इंजिनियर झाल्यावर SK बेरिंग या कंपनीमध्ये त्यांनी वसंतराव भालेकर हे 6 डिसेंबर 1941 साली जन्माला. ते स्वस्त बसणारा माणूस नाही, तो काही ना काहीतरी करत राहायला पाहिजे. तर त्यामुळे ते नोकरी करत असताना ओव्हरटाईम करायचे. 12 तास, 15 तास, 16 तास. पैसे मिळणे हे ठीक आहे, ओव्हरटाईमचे पैसे मिळायचे. पण त्या पैसे मिळत दुसरी त्यांना त्याच्यात फॅसिलिटी मिळायची. त्याला ट्रेकिंगची आवड आहे. मला आवडतं म्हणजे देतो. अशी एकच गोष्ट नाही, प्रत्येक ठिकाणी गेली की म्हणजे लमसम होलसेलमध्ये घ्यायचं विकत आणि वाटायचं. घरच्यासाठी दूध विकत घेणार आणि घरातलं दूध जे खायचं आहे ते आजूबाजू वस्तीला गरीब मुलांमध्ये वाटला. हा असा याचा दानशेव विचित्र माणूस आहे. ॲथलेटिक्स मध्ये पंच म्हणून जातात. आता आपली बालेवाडी स्टेडियम आहे ना, बालेवाडीला टेक्निकल ऑफिसर म्हणून बालेवाडीला कुठल्याही स्पर्धा ॲथलेटिक्सच्या असल्या की यांना बोलवलं येतं. त्याचं कारण असं आहे की माणसाला संगत चांगली मिळाली पाहिजे. महाजन सरांची संगत मला फार चांगली लागली. त्यामुळे मी गणनाच करता येत नाही. इथं जायला म्हणून मुळात म्हणजे असं घसरून जावं लागत होतं. आणि आतमध्ये तिथे गेल्यावर बघावं ती जी गुहा होती इतकी खास होती आत्ममुळीची. कार्यक्रम मान्यवरांचा सत्कार.
आपल्याला माहिती आहे. पण घरातलं जर काय सांगायला गेलं तर ते खूप स्ट्रिक्ट आहेत आणि त्यांचं असं आहे की म्हणजे एखादी गोष्ट जिथं असली पाहिजे ती तिथंच असली पाहिजे. म्हणजे असं आहे की एखाद्या वस्तू जर काही कपाटामध्ये ठेवली असेल तर ती 10 ते 12 वर्षांनी पण ते सांगणार की ती वस्तू तिथंच आहे. म्हणजे खूपच शिस्तप्रिय आहेत. आम्ही त्यांना, मी माझा मोठा भाऊ आहे अतुल, तो आज इथे नाही आहे, अमेरिकेला असतो, त्यामुळे मला बोलण्याचं इथे सौभाग्य मिळालं. त्यांनाही घर व्यवस्थित लागतं, अजूनही ते मिळाले. बरोबरच्या मैत्रिणींना किती मार्क मिळाले. यावेळेला तुला कमी का, उद्यापासून जास्त अभ्यास कर, अशा कुठल्याही प्रश्नाला आम्हाला कधीही उत्तर द्यायला लागलं नाही किंवा असे कुठलेही प्रश्न आम्हाला कधीही न विचारणारे हे आमचे बाबा. आपल्याला मुली झाल्या आहेत ते फक्त त्यांच्याबरोबर मनसोक्त खेळण्यासाठी, त्यांना सर्व प्रकारचे खेळ शिकवण्यासाठी, अशीच त्यांची कल्पना होती आणि अजूनही आहे. आम्ही मुली असल्यामुळे कदाचित आम्ही टफ व्हावं अशी त्यांची इच्छा असेल तर मनसोक्त मारामारी करायचो. एक दिवस मारामारी करता करता मंजुषा माझी धाकटी बहीण पडली आणि तिचा हात मोडला आणि आई घेऊन गेली डॉक्टरांकडे आणि डॉक्टरांनी काय झालं असं विचारताना आता वडिलांबरोबर मारामारी करताना हात मोडला असं उत्तर कसं द्यायचं, असं आईला प्रश्न पडला. असं घेऊन जाणं, सगळे वाट बघायचे की कधी मामाला किंवा काकांना सुट्टी असते आणि आपण सगळे ट्रेकिंगला जातो. ट्रेकिंगच्या बरोबरीने बाबांनी जे जे काय कला बाबा शिकले, म्हणजे बाबा शाळेत असताना खूप गोष्टी करायला शिकले. पेपर मॅचे करणं किंवा सुतारकाम, घड्याळ दुरुस्त करणं. त्याच्यानंतर बाबा वाद्य सुद्धा सर्व उत्कृष्ट वाजवतात. पुणे माउंटेनियर्सची उत्तरोत्तर प्रगती हो, तुमचे खूप सुरेख अनेक उत्तम ट्रेक निघोत आणि तुम्ही सगळेजण कायम ट्रेकमध्ये सगळ्यांच्या बरोबरीने खूप तुम्हाला ट्रेक करायला मिळत ही इच्छा. फक्त या तिघांचं अभिनंदन करणार आहे आणि छोटीशी शुभेच्छा भेट देणार आहे त्यांना. हे इतके तरुण शिलेदार आहेत, उत्साही. 81 जरी त्यांनी पार केली तरी सगळ्यांना आदर्श त्यांनी छान घालून दिलेला आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच नेहमी त्यांचं मार्गदर्शन नेहमी मिळावं अशी शुभेच्छा. नागपूरच्या सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार जाहीर मिळालेला आहे, त्याबद्दल मला त्यांना पण शुभेच्छा भेट द्यायची आणि अभिनंदन द्यायचं. मग त्या निरामयच्या टीमला पण शुभेच्छा. आणि प्रत्येकाच्या जीवनाला मिळालेली ती कलाटणी आहे पुणे माउंटेनियर मध्ये जॉईन. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते याच्यासाठी की त्यांच्या शिस्तीचा जो मला फायदा झाला की या कोलटकर सर म्हणजे ट्रेकचं इंजिन आणि दादा म्हणजे रिसवडकर म्हणणं मला कधीच लक्षात येत नाही असं की दादा म्हणजे गार्ड असं आपण म्हणतो आणि ह्याच्यामध्ये आपली सगळी पुणे माउंटेनियर्स विचारशैली आणि जीवनशैली आहे ती परमेश्वराची देणगी नाही किंवा ते गॉड गिफ्ट वगैरे असं काही नाही. ते प्रयत्न आहेत, ते विचार आहेत, ही जीवनशैली आहे आणि ती जीवनशैली यांच्याकडनं आम्हाला शिकायला मिळाली. ट्रेकिंग ऑर्गनाईज करताना त्यांच्याकडनं सुरक्षिततेचे किंवा सगळ्यांचा विचार करण्याचे ज्या गाईडलाईन्स मिळतात त्याच्यामुळे आज पुणे माउंटेनियरचे सगळे ट्रेक यशस्वी होतात. तुमचं मनोगत ऐकायला आम्हाला बरं वाटेल. मी भालेकर सरांना विनंती करतो. माझा तरी अनुभव आहे आणि पुढे मिळालं होतं काय होतं तुम्ही तर सगळं पाहताच आहे. असं मी स्वतःला ठेवले. दुसऱ्या कॉलेजमध्ये एक गोळे मास्तर म्हणून होते, ते दर रविवारी ते हिंडायचे, ते पाठीवरती सॅट खातात काठी, ते थोडंसं अट्रॅक्शन वाट म्हणून आपण प्रयत्न करू आणि माझ्या नशिबाने नेमके महाजन सर भेटले आणि त्यांच्यामुळे मी खरं म्हणजे ट्रेकला सुरुवात केली. माझा पहिला ट्रेक. आपलं शरीर म्हणजे एक यंत्र आहे. यंत्र जोपर्यंत चालत राहतं तोपर्यंत चालत राहतं, ते बंद झालं की गंजतं. तोच प्रकार शरीराचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने माझ्या आहेत सगळेजण चालण्यात, पण तरीसुद्धा आपल्या जवळच्या लोकांना सांगा चाला. तुम्हाला ट्रेकिंगची आवड मला वडिलांच्या असणं लागली. वडील मला पहिल्यांदा सिंहगडला घेऊन गेले होते 52 साली.
चौथीत होतो. त्यावेळी मला ते फार इंटरेस्टिंग वाटलं. त्यानंतर असं त्यांच्यावर कुठंतरी कार्ला कॅम्प, ते वळवण डॅम, पुन्हा परत असे 2-4 ट्रेक त्याच्यावर झाले आणि त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट वाटायला लागला. शाळा कॉलेजमध्ये असताना कुठं किल्ले, सायकलिंग, खेळणं चालायचं. सगळ्यांचे पुणे माउंटेनर्सचे आभार या सगळ्यांनी ऑर्गनाईज केलं त्याबद्दल. तांबे सर, दाते सर, पाटील सर, बोडके सर, या सगळ्यांनी, नीला सर, या सगळ्यांनी याच्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले आणि काय काय गोष्टी आणल्या. JK सरांनी असं समर्थपणे मार्गदर्शन केलेलं आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट कशी असावी, किती वेळात व्हावी, या सगळ्या सूचना त्यांनी दिलेल्या होत्या. त्याची अंमलबजावणी करणं आमच्या हातात होतं. परंतु ते विनंती करतो दादा तरंगे सरांना की एक गोड कार्यक्रम आपण करावा आणि सर्वांचे आभार माना. फार कौतुकाने त्या दिवशी मी पाटील सर आणि पाटील मॅडमना सिंहगडावर घेऊन गेलो होतो. मला कायम सिंहगड चढायची सवय होती. त्या दिवशी मी त्याच उत्साहाने त्यांना घेऊन जात होतो. पाटील सर पुढे गेले, मॅडम मागे होत्या, मी मध्ये चालत होतो आणि मला परफॉर्मन्स म्हणजे नेहमीप्रमाणे आणि दादा आले. दादांनी मला पाहिलं. दादा मला म्हणाले, का थांबलाय? म्हणून दादा मला काय बरोबर काय होतंय तुम्हाला? म्हटलं मला होत काहीच नाही. मला चेस्ट पेन नाहीये, मला नेहमीपेक्षा घाम जास्त नाहीये, मी थकलेलो नाहीये, मी दमलेलो नाही, पण मला चालावंच वाटत नाही. म्हणजे थोडा वेळ थांबा आणि हळूहळू खाली जायला लागा. हा जो मला दादांनी लाख मोलाचा सल्ला दिला आणि मी तिथून खाली आलो. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये गेलो. ECG मध्ये चेंजेस होते आणि त्या दिवशी मला प्लास्टिक करून घ्यावी लागली. हा दादांचा मला आलेला ट्रेकमधला अनुभव. मित्र, पाहुणे जे कोणी आलेले असतील त्या सर्वांचे आभार.